ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. श्रावण म्हणजे व्रत वैकल्यांचा सण म्हणून त्याची हिंदू धर्मात ओळख आहे. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांची मनोभावी पूजा शिवभक्त करतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण केलं जातं. त्याचबरोबर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवभक्त महादेवांना शिवामूठ अर्पण करतात. ही शिवामूठ म्हणजे नक्की काय, तसेच ही श्रावणातच का वाहिली जाते, तसेच याची कथा काय आहे, तर ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. तसेच व्हिडिओ आवडला तर मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. शिवामूठ म्हणजे नैवेद्याच्या स्वरूपात महादेवाला अर्पण करण्यात येणाऱ्या धान्यांची मूठ, त्याला शिवामूठ असं म्हणतात. श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांना अर्पण करतात. श्रावण महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते, कारण हा महिना शिवभक्तीचा महिना मानला जातो. या महिन्यात भगवान शिव कैलासावर वास्तव्याला आलेले असतात असे मानले जाते, म्हणून भक्त शिवामूठ वाहून त्यांचं स्वागत करतात. श्रावण महिना हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे शिवभक्त श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांची आराधना करतात. शिवामूठमध्ये सहसा 5 किंवा 7 धान्यांचा समावेश असतो. हे धान्य पंचतत्वाचे प्रतीक मानले जाते. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही तत्वे संतुलित राहावी. तसेच संपूर्ण सृष्टीचे पालनहार हे ब्रह्मा, विष्णू आणि महादेव आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवामूठ अर्पण केले जाते. श्रावण महिन्यातच पावसाळा असतो आणि शेतकऱ्यांची नुकतीच पेरणी केलेली असते. शेतीची भरभराट व्हावी आणि पिकं चांगले यावं अशा भावनेने भक्त शिवामूठ वाहतात. प्रत्येक धान्याचे विशिष्ट गुणधर्म असतात. उदाहरणार्थ मूग हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. उडीद हे बलवर्धक मानलं जातं. त्यामुळे ही अर्पणविधी आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरते. निसर्ग आपल्याला कायमच भरभरून देत असतो. पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्ग कायमच जे उत्तम आहे ते देण्याचं काम करतो. त्यामुळे त्याला धन्यवाद देण्यासाठी म्हणून शिवामूठ वाहण्यात येते. निसर्गाप्रती कृतज्ञ असणं असा त्याचा अर्थ होतो. शिवामूठ म्हणजे अहंकाराचा त्याग, समर्पण, कृतज्ञता आणि शुद्ध भावनेने परमेश्वराला केलेलं समर्पण आहे असं अध्यात्म सांगतं. हिंदू धर्मानुसार श्रावणात पृथ्वीवर महादेवांचं वास्तव्य असतं, त्यामुळे महादेवांना शिवामूठ अर्पण करणं अधिक प्रभावी ठरतं. महादेवांची आराधना केल्याने भक्तांना सकारात्मक ऊर्जा आणि आंतरिक शांतता देखील लाभते. तर आता ही शिवामुठीची कथा काय आहे तर ते आपण जाणून घेऊया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. कहाणी सोमवारची शिवामुठीची. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला सांभाळ करी. नावडती जेवायला उष्ट, नेसायला जाडभरड, राहायला गुराचं बेट दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढे श्रावण मास आला. पहिला श्रावण सोमवार आला. ती राणी गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो. शिवामूठ वाहतो. त्यानं काय होतं? ब्राताराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीत जातं. मुलं बाळं होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून. तुमचे बरोबर येते. त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये. उपवास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी अंघोळ करावी. देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यात जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपवास केला. जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढे रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा,
सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भ्रातारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले. संपूर्ण दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिला, दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीनं जवाब दिला, माझा देव फार लांब आहे, वाट कठीण आहे, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला, पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही. यांना काटे कुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या यांसह वर्तमान देऊ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. हंड्या झुंबर लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवांचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंध फूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवा मोठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भ्रातारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने तिला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा त्यानं सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो. कहाणी सोमवारची. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला 4 बायका होत्या. राजानं एकेकीला एक एक काम वाटून दिलं. पहिलीला दूध दुभत्याचं काम सांगितलं, दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं, तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं, चौथीला आपली सेवा करण्यास सांगितली. अशी कामं वाटून दिली. असं बरेच दिवस चाललं. पुढं बायका भांडणं लागली. एक म्हणे तूच का मुलाबाळाचं करावंस, दूध दुभत्याचं का करू नये, दुसरी म्हणे हिनंच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करू नये, तिसरी म्हणे मीच का स्वयंपाकीन बाई व्हावे. अशी आपली चौघींची भांडणं लागली. हे एके दिवशी राजाच्या कानी गेलं. राजाचं मन हे उद्विग्न झालं. मग चिंताक्रांत झालं. तसाच उठला, कचेरीत गेला. तितक्यात तिथे वसिष्ठ ऋषी आले. राजानं त्यांना नमस्कार केला. बसायला आसन दिलं. वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं. चिंताक्रांत दिसलं. वसिष्ठांनी कारण पुसलं. राजानं सांगितलं. ऋषी व राजा उठले. राणीच्या महाली गेले. 4 राण्यांना एक ठाई हाक मारली. भांडणाचं कारण पुसलं. राण्यांनी सांगितलं. पहिली म्हणाली मीच का असं करावं, दुसरी म्हणाली मीच का असं करावं, अशी आपली चौघींनी कारणं सांगितली. राजा म्हणाला, मला आपली यांना हीच कामं सांगावीशी वाटतात. तेव्हा वसिष्ठांनी अंतदृष्टी लावली. भांडणाचं कारण शोधून काढलं. नंतर ते पहिल्या राणीकडे वळाले. तिला म्हणाले, अगं तुला दूध दुभत्याचं काम सांगितलं आहे ना? ती म्हणाली, हो तर. मग ऐक आता, तू आदल्या जन्मी गाय होतीस. रानात नेहमी चरत असत. तिथं जवळच एक शिवलिंग होतं. भर 2 प्रहरी त्यावर तू दुधाच्या धारा धरीस, त्याजवळ अभिषेक करीस, त्यामुळे तुला हा जन्म आला. राजाची राणी झालीस. पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं, ते पुरं व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली. त्यानं ती तुला सांगितली, ती तू मान्य कर. नवराच म्हणे शंकर धर, जसं तो सांगेल तशी तू वाग, म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील, असा ऋषींनी आशीर्वाद दिला. राणीनं त्यांना नमस्कार केला. भांडण सोडून दिलं. सुखा समाधानानं वागू लागली. पुढं काय झालं? ऋषी दुसऱ्या राणीकडे वळाले. तिला विचारलं, तू का ग भांडतेस? ती म्हणाली, मीच का स्वयंपाकीन व्हावं, याचं मला कारण सांगा. ऋषींनी अंतर्ध्यान लावलं. कारण शोधून काढलं. ते म्हणाले, बाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस. कोरांना मागत असत. तेव्हा दर सोमवारी उपवास करीत, भिक्षेला जात. 5च घरी कोरांना मागत त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवीत. ही भक्ती देवाला आवडली. त्यानं तुला राजाची राणी केली. राजानं तुला हे काम लावून दिलं, ते तू मान्य कर. सगळ्यांना जेवू घाल. सगळ्यांचाच आत्मा थंड कर, म्हणजे तुझं व्रत पुरं होईल. मनोभावे राजाची सेवा कर, म्हणजे ती शंकरास पावेल आणि ती तुला कैलास लाभेल, असा तिला आशीर्वाद दिला. राणीनं ऐकलं व ती सुखा समाधानानं वागू लागली. पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे वळाले. भांडणाचं कारण विचारलं. राणीनं सांगितलं. ऋषींनी अंतर्ध्यान लावले. पूर्वजन्मीची हकीकत जाणली. राणीला म्हणाले, आदल्या जन्मी तू वानरीण होतीस. दर सोमवारी चांगली फळं शंकरांना अर्पण करीत, स्वतः उपवास करत, असा तुझा नेम असे म्हणून तुला देवानं राजाची राणी केली. तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली. राजानं ती तुला सांभाळायला लावली. ती तू आनंदाने सांभाळ, सुखानं वाग, यातच तुझं कल्याण होईल. तुला शंकर प्रसन्न होईल, असा तिला आशीर्वाद दिला. राणीनं नमस्कार केला व सुखानं वागू लागली. पुढं काय झालं? ऋषी चौथ्या राणीकडे वळाले. तिला भांडणाचं विचारलं. तिनं सांगितलं. ऋषी म्हणाले, आदल्या जन्मी तू घार होतीस. आभाळात तू उडत होतीस. त्याच्या खाली एक शिवलिंग होतं. भर 2 प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस, म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला.
त्यानं राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर बसवली. असं त्यानं तुला सुख दिलं, तसं तू राजाला दे, म्हणजे तुझं कल्याण होईल, असा आशीर्वाद दिला. ऋषींनी 4 राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं. पुढं सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या. तशा तुम्ही वागा. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण हो. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.